तर बघा, कॉपर्स ग्लँड, bulbourethral gland, it is small paired pea-sized structure. Actually, this gland present in around the urethra. It's a bulb-like structure, so it is called bulbourethral gland. Actually, this gland secretes alkaline, viscous, mucus-like fluid, which act as a बघा mucus-like fluid is act बघा act as a lubricant during copulation. म्हणजे संभोग क्रियेच्या वेळी लुब्रिकेट वंगण म्हणून ते ऍक्च्युली ते काम करतं. ती जे असतं ते कॉपर्स फीड टोटली 10% आसपास असतं आणि 60% आपण बघितलेलं आहे सेमिनल फ्लुइड आहे. त्यानंतर 30% आपण बघितलं प्रोस्टेट फ्लुइड आणि 10% आसपास हे आपल्याला बघायला मिळतं. ऑल दिस ऍक्च्युली द ग्लँड सिक्रेशन, रिमेंबर दिस all this gland secretion and sperm to formation of the structure is called semen. त्याला आपण सिमेन असं म्हणतो. बघा त्याला विड मराठीमध्ये असं म्हणलं तर सिमेन. सिमेन ऍक्च्युअली इट इज द viscous alkaline and milky fluid. Always remember that pH is always 7.2 to 7.7. बघा त्याचा pH आपल्याला बघायला मिळतो 7.2 to 7.7 7.2 to 7.7 pH ejaculate by the male reproductive system. हे male reproductive system मध्ये ejaculate होतं viscous alkaline milky fluid and it is called semen. Normally actually semen are produced 2.5 to 4 ml. 2.5 to 4 ml semen are actually given out during single ejaculation. म्हणजे एका ejaculation वेळी आपल्याला 2.5 to 4 ml actually it contains about how many millions sperm? 400 million. Single ejaculated 400 million sperm actually produced in 2.5 to 4 ml actually this liquid, that is the semen. How many? 400 million sperm. 400 दशलक्ष स्पर्म शुक्राणू किंवा आपण त्याला शुक्र पेशी असं म्हणलं होतं हे तयार होतात एका एज्युकेशनला. बघा अजून काय असू शकतं यामध्ये. बघा सिमेन मध्ये pH always remember in seed examination 7.2 to 7.7. It actually contains secretion of epididymis and accessory glands. Secretion of epididymis and these accessory glands also contain actually for nourishing fructose present in seminal vesicle, neutralizing acidity present. Actually what are the present neutralizing acidity? The calcium Ca++ and bicarbonate also secrete in the actually is present in semen. And activation for movement of sperm is very important structure. Actually this content present in actually semen vesicles is prostaglandins. बघा काय काय सिमेन मध्ये असतं. तर सिमेन हे वीड जे आहे त्या वीड आपल्याला विस्कस अल्कलाइन फ्लुइड आहे. पीएच याचा आपल्याला बघायला मिळतो 7.2 to 7.7. एका इंजेक्शनमध्ये 2.5 ते 4 ml ऍक्च्युअली वीड बाहेर पडतं आणि त्यामध्ये जवळजवळ आसपास 400 मिलियन स्पर्म आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या सिमेन मध्ये काय आपल्याला बघायला मिळतं तर एपिडॅमिसचं सिक्रेशन आहे, ऍसेसिड ग्लँडचं सिक्रेशन आहे. काही ऊर्जेसाठी आपल्याला नरिशिंगसाठी आपल्याला पोषणासाठी फ्रुक्टोज आपल्याला सापडतं. त्यावेळा ऍक्च्युअली ऍसिडिटी न्यूट्रलाइज करण्यासाठी कॅल्शियम सापडतं. बायकार्बोनेट्स त्यामध्ये बघायला मिळतं आणि मुवमेंटसाठी प्रोस्टाग्लॅंडिन्स. देन ऍक्च्युअली लास्ट स्टडी द पॉइंट्स इज एक्सटर्नल जेनेटेलिया इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. एक्सटर्नल जेनेटा बाह्य लैंगिक अवयव त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पूर्ण स्ट्रक्चर. इट इज कॉल्ड पेनिस and testis located. The structure is called scrotum. म्हणजे the external genitalia includes two parts, penis and scrotum. Now what is actually penis? The penis is male copulatory organ. Underline this word, is very important. पुरुष actually लैंगिक प्रक्रियेमधला संभोग क्रियामध्ये भाग घेणारा घटक मेल कॉप्युलेटरी ऑर्गन ह्याला काय म्हणलं जातं? पेनिस, मेल कॉप्युलेटरी
organ. It is cylindrical and muscular with 3 bundle of erectile tissue. हा सिलेंड्रिकल आहे, मस्क्युलर आहे आणि 3 बंडल इरेक्टर टिश्यूचे आपल्याला बघायला मिळतात. बघा, एक पेअर ऑफ पोस्टोलॅटरल पाठीमागच्या आणि साईडच्या बाजूला जे टिश्यू आपल्याला बघायला मिळतात, दॅट इज कॉल्ड कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. इज व्हेरी इम्पॉर्टंट दिस वर्ड, कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. जरा अवघड शब्द आहे. अँड बघा, मिडियमला जे बघायला मिळतं कॉर्पस स्पॉन्जिओसम. काय बघायला मिळतं? बघा, पोस्टेरियर लॅटरल पाठीमागच्या बाजूला आणि लॅटरलला काय बघायला मिळतं? कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. मिडलला बघायला मिळतं कॉर्पस स्पॉन्जियम. अँड बघा, द सोलन टिप ऑफ द पेनिस, जे सोलन फुगीर भाग असतो पेनिसचा, त्याला म्हणलं इट कॉल्ड ग्लॅन्स पेनिस. आणि इट इज कवर्ड बाय लूज ऑफ फोल्ड ऑफ स्किन फोल्ड स्किन कॉल्ड फोरस्किन और प्रेप्यूस. फोरस्किन और प्रेप्यूस. बघा, तर पहिला पार्ट आपण बघितलेला आहे, तो पहिला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा पहिला पार्ट आहे ऍक्च्युली एक्सटेन्शन मधला पेनिस. इट इज कॉल्ड मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. ह्या मेल कॉप्युलेटरी ऑर्गनला सिलेंड्रिकल आणि कसं आहे, मस्क्युलर आहे. आणि 3 आपल्याला ऍक्च्युली बंडल बघा मिळतात इरेक्टर टिश्यूचं. जो लॅटरल आणि पोस्टर लॅटरलला जो टिश्यूचा बंडल आहे पाठीमागून कडेला, त्याला म्हणलं जातं कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. मध्यभागी आहे त्याला म्हणलं जातं कॉर्पस स्पॉन्जिओसम. अँड आपल्याला बघा टीप आपल्याला बघायला मिळतं सॉलन टीप, फुगीर भाग बघायला मिळतो पेनिसचा, त्याला म्हणलं जातं ग्लॅन्स पेनिस, आपण नाव दिलेलं आहे. आणि त्याच्या भोवती एक त्वचेची फोल्डिंग असतं, स्किनचं फोल्ड असतं, लूज फोल्ड, त्या फोल्डला म्हणलं जातं प्रेपुस ऑर फोरस्किन. नाव ऍक्च्युअली स्टडी द स्क्रॉटम. इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्सटर्नल जेनेटरिया. आता आपण बघणार आहोत स्क्रॉटम. व्हॉट इज बाय स्क्रॉटम? स्क्रॉटम एक लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन. लूज पाउच आहे म्हणजे लूज असं पिशव्या आहे, पिगमेंटेड म्हणजे त्याच्यावरती रंगद्रव्य असलेली स्किन त्वचेची, लाईन बिहाइंड द पेनिस. पेनिसच्या बिहाइंड आपल्याला बघायला मिळतं. आणि डिवाइड इन टू राईट अँड लेफ्ट स्क्वॉटर्ड सॅक. आपल्याला राईट आणि लेफ्ट स्क्वॉटर्ड सॅक बघायला मिळते. बघा, मध्ये एक सेप्टम आहे. ते सेप्टम ऑफ टुनिका डॉर्सस मेड अप ऑफ स्मूथ मसल फायबर. जो सेप्टम आहे ते स्मूथ मसल फायबरचं त्याचं नाव आहे टोनिका डॉर्टस. बघा, राईट अँड लेफ्ट आपल्याला पेनिसच्या पाठीमागच्या बाजूला जे पाऊच दिसतं, पिशव्या दिसतं, ते स्कॉटर्ड सॅक तयार झालेलं आहे. आणि त्या स्कॉटर्ड सॅक मध्ये मध्यभागी काय आहे तर आपल्याला स्मूथ मसल फायबरचं एक सेप्टम दिसतं टोनिका डॉर्टस. आणि हे दोन्ही सॅक मध्ये काय 2 टेस्टिस, राईट आणि लेफ्ट टेस्टिस. द फिटल टेस्टिस आर गायडेड इन टू द रिटेन इन द स्कॉटम. बघा, फिटल म्हणजे गर्भाशयामध्ये असताना टेस्टिस जे असतं हे कुठं असतं बघा, तर स्क्रॉटम मध्ये रिटर्न असतं शॉर्ट फायब्रोमस्क्युलर. आपण बघितलं होतं मगाशी शॉर्ट फायब्रोमस्क्युलर ड्युनो मध्ये, आणि त्या स्ट्रक्चरचं नाव आहे गुबर्नॅक्युलम. अंडरलाईन दिस वर्ड. तर शॉर्ट फायब्रोमस्क्युलर बँड असतो गुबर्नॅक्युलम. तर टेस्टिस रिमेन इन स्क्रॉटम. टेस्टिस रिमेन इन स्क्रॉटम बाय स्पर्मॅटिक कॉर्ड. त्या स्पर्मॅटिक कॉर्ड टेस्टिस काय आहे स्क्रॉटम मध्ये ऍक्च्युली काय केलेलं आहे, बरोबर टेस्टिस हे बसलेलं आहे. त्यानंतर आपण बघा द फेल्युअर ऑफ टेस्टिस इज डिसेंडेड इनटू स्क्रॉटम. समजा टेस्टिस हे इंग्युनल कॅनल मधून स्क्रॉटम मध्ये आलंच नाही, फेल झालं, तर त्याला काय म्हणायचं? दिस वन ऑफ द इम्पॉर्टंट ऍक्च्युअली डिसकंडिशन डिसीज इज कॉल्ड क्रिप्टॉर्चिडिझम. व्हॉट आर दिस कॉल्ड? क्रिप्टॉर्चिडिझम. अवघड शब्द आहे. क्रिप्टॉर्चिडिझम डिसीज ऍक्च्युअली फेल्युअर ऑफ टेस्टिस डिसेंड इन द स्कॉटम. ते स्कॉटम मध्ये टेस्टिस येतच नाही इंग्युनल कॅनल मध्ये, असं बऱ्याच वेळा होतं. आणि बऱ्याच वेळा काय होतं, त्यामुळे दिस रिझल्ट इन स्टर्लिटी, म्हणजे पुरुषांच्या मध्ये स्पर्म तयार होत नाही आणि त्या पुरुषांना आपण स्टर्लिटी मेल असं पण म्हणतो. म्हणजे ते पुरुष प्रजननामध्ये भाग घेऊ शकत नाहीत, प्रजनन करू शकत नाहीत, कारण का त्यांचं टेस्टिस स्कॉटम मध्ये आलंच नाहीये. लक्ष द्या, इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट डिसीज इज कॉल्ड क्रिप्टॉर्चिडिझम. व्हेरी इम्पॉर्टंट. आज नंबर ऑफ सीट एक्झामिनेशन. देन द क्रीमास्टर डॉटर मसल ऑफ स्कॉटम. एक मसल्स आपल्याला बघा म्हणजे डॉटर मसल आणि क्रीमास्टर स्कॉटम हेल्प इन ड्रॉइंग टेस्टिस क्लोजर अवे फ्रॉम द बॉडी. ते थोडंसं आपल्याला त्या मसल्समुळं अवे फ्रॉम द बॉडी
क्लोज अवे फ्रॉम द बॉडी, बॉडीच्या पासून जरा थोडंसं आपल्याला लांब आपल्याला बघायला मिळतं, लांब आपल्याला बघायला मिळतं, बिकॉज दिस हेल्प इन द मेंटेनिंग द टेम्परेचर ऑफ द टेस्टिस. What are the actual function? They maintain the temperature of testis 2 to 3 degrees Celsius lower than the body temperature. आपल्या बॉडी तापमानापेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअस कमी होण्यासाठी स्क्रॉटम थोडंसं बॉडीच्या आवे आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे टेस्टिस आवे आहे. कारण का तर स्क्रॉटम पिशवी त्यासाठी आहे टू मेंटेन द टेम्परेचर लोअर, हाऊ मेनी लोअर, 2 to 3 degrees Celsius actually lower than the normal body temperature, because this temperature necessary for spermatogenesis, because high temperature sperm the kills. So 2 to 3 degrees Celsius lower than the body temperature, बघा 2 ते 3 डिग्री सेल्सिअस लोअर बॉडी टेम्परेचर साठी आपल्याला स्क्रॉटम जे आहे बघा त्या स्क्रॉटम मध्ये टेस्टिस म्हणून अवे फ्रॉम द बॉडी टेस्टिस. नंबर ऑफ टाइम as question in examination, why testis located in the scrotum? Always asking question number of time, give reason. बघा बऱ्याच प्रश्न परीक्षेला विचारलं होतं, why testis is away from the abdominal cavity, why it is in scrotum, abdominal cavity पासून लांब का राहतं, give reason, because maintaining the temperature lower than 2 to 3 degrees Celsius than the body temperature necessary for spermatogenesis. And this is the whole actually part male reproductive system. हा सगळा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा काय होल पार्ट आपल्याला बघायला मिळतो. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स वी ऑलरेडी डिस्कस. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फर्स्ट पार्ट प्रायमरी मेल ऑर्गन गोनाड टेस्टिस. आपण बघा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हा सगळा पार्ट बघितला, टोटली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यामध्ये पहिला पार्ट आपण बघितला प्रायमरी मेल ऑर्गन गोनाड टेस्टिस, त्यामध्ये हिस्टोलॉजी ऑफ टेस्टिस, टेस्ट ऑफ टेस्टिस, सेलस ऑफ टेस्टिस डायग्राम आपण बघितला. त्यानंतर ॲक्सेसरी डक्ट्स बघितले, शिकले, रेटे टेस्टिस, वासा इफ्रेन्शिया, एपिडिडायमिस, वास डिफरन्स, इजॅक्युलेट डक्ट, युरेथ्रा. देन ॲक्च्युअली स्टडी ग्लँड्स, सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, कॉपर्स ग्लँड और बल्बोइडरी ग्लँड, देन एक्सटर्नल जॅन्टेला, पेनिस आणि स्क्रॉटम. All the structure actually I have already studied in this this lecture. आपण सर्व ह्या लेक्चरला बघितलेला आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट पार्ट and also examination view board number of time question asked, also 1 mark question, MCQ question, also CET examination, also NEET examination. Number of words are difficult to actual pronunciation, cryptorchidism, कॉर्पोरा कॅवनोसा, कॉर्पोस्पॉन्जसम, इपिडिडायमिस. बघा शब्द जरा वेगळे आहेत, इजॅक्युलेट डक्ट, वासा इफ्रेन्शिया. नंबर ऑफ प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळा आपल्याला प्रॅक्टिस करणे अतिशय गरजेचं आहे. आणि हा संपूर्ण पार्ट आपण बघितलेला आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तुम्हाला सर्वांना समजलं असेल असं मला खात्री आहे. थोडंसं आता काय करा, पूर्ण हे रिकॉर्डिंग करा मनातल्या मनात. 1-2 मिनिटं मी तसाच व्हिडिओ ठेवते, मी स्वतः बाजूला होते आणि त्यानंतर तुम्हाला मी होमवर्क देईन. बघा सर्वांनी बघितलं का सगळे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सेप्ट मॅप डायग्राम लेबल करा. डायग्राम सर्व तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेला आहे, सगळे डायग्राम लेबल करा. 5-6 वेळा प्रॅक्टिस करा. काय अवघड नाही, डायग्राम सोपे आहे. आणि जास्तीत जास्त तुम्हाला परीक्षेला प्रश्न 4 मार्काला 3 मार्काला विचारू शकतात. टेस्ट ऑफ टेस्टिस डायग्राम विचारू शकतात. अजून कोणाला काही शंका असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा. काही शंका असेल, समज असेल, पुन्हा रिपीट हा पॉइंट्स बघा. आणि
सर्व पॉइंटचा डिटेल अभ्यास करा, प्रत्येकाची फंक्शन पार्ट करा. सेमिनल वेसिकल मध्ये काय काय तयार होतं, प्रोस्टल ग्लॅंड मध्ये काय तयार होतं, कॉर्पस ग्लॅंड मध्ये काय तयार होतं, पेनिसचं स्ट्रक्चर काय, स्कॉटमचं स्ट्रक्चर काय, इजॅक्युडक्ट स्ट्रक्चर काय, युरेथ्रा काय, वास डिफरन्स काय, टेस्टिस, सर्व व्यवस्थित बघा, डायग्राम करा. ठीक आहे, आपण आज इथं थांबूया. Tomorrow actually we are going to discuss, we actually already studied actually metabolic system in this lecture, and tomorrow we will actually discuss the new actually part of the reproduction in lower and higher plants, page number 22, female reproductive system. So okay, सर्वांनी अभ्यास करा, होमवर्क व्यवस्थित करा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि सगळे पॉइंट काढून ठेवा. आणि जो होमवर्क तुम्हाला मी पाठवतोय तो होमवर्क सर्वांनी सोडवा. ओके.